लोक म्हणतात की मुलगीचं लग्न झाल्यावर मुलीचा अधिकार नाही राहत आईबापाच्या घरी. पण मी माझ्या मुलीला हेच शिकवणार, तुझे सासरचे जर तुझ्यासोबत नीट नाही वागले तर तुझ्या आईबापाचं दार कायम उघडं राहील तुझ्यासाठी. काय करतात ते लाखोच्या संपत्तीला, आपल्या मुलीला सुख नाही तर तिथं मुलीला नांदून तरी काय उपयोग. त्याच्यामुळं आईबापाचं दार मुलीसाठी कायम उघडं राहतं आणि हे प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. मुलगी म्हणजे काही धनाची पेटी नाही राहत. जितका अधिकार आपल्या मुलाचं राहतं तितकंच अधिकार मुलींचं राहतं. हा विचार जर सर्वांनी केला ना तर हे आत्महत्या बंद होऊन जाईल. हे सुनांवर अत्याचार करणं हे सुद्धा बंद होईल. हा विचार सर्वांनी करायला पाहिजे. मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभावच करायचं नाही, कारण मुलगी पण तेवढीच कष्ट करते जितका मुलगा करतो. कोण म्हणतं अग्नीला डाग फक्त मुलगाच देऊ शकतो, मुलगी पण देऊ शकतं. हे भेदभाव बंद. हे भेदभाव माणसांनी निर्माण केले, देवाने नाही. त्याच्यामुळं माणूस आहोत, माणसावानीच वागा. देव बनायला कधीच जाऊ नका मित्रांनो, कारण आपली एक छोटीशी गलती आपल्या मुलीचं आयुष्य बरबाद करते. कारण आईबाप म्हणतात दिल्या घरी सुखी राय, म्हणून मुलगी आहे त्या परिस्थितीत त्रास काढते आणि एका दिवशी कंटाळून ती आत्महत्या करते. मग त्यावेळेस विचार येतं की नाही गड्या, आपण आपल्या मुलीला आधी समजला असतो तर आज ही वेळच आली नाही. प्रत्येक आईबापाला माझी हीच विनंती आहे, जर आपली मुलगी सासरी सुखाने नांदत असेल तरच राहू द्या, नाहीतर तिला लय त्रास असेल तर आपल्या मुलीला आपणच आधार द्यायला पाहिजे, सासरीचे नाही.